सिद्धांत सध्या कुटुंबियांसह उचगावमध्ये राहतोय. सिद्धांतचे आजोबा राजगोंडा पाटील हे राज्य शासनाच्या कृषी विभागात पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते. तर सध्या महसूल विभागात तलाठी म्हणून कार्यरत असलेले सिद्धांतचे वडील सुरेश पाटील हे भारतीय नौदलातून निवृत्त झालेले आणि सिद्धांतचे चुलते अप्पासो पाटील हे सैन्य दलातून निवृत्त झालेत. सिद्धांतनं सैन्य दलात अधिकारी होऊन देशसेवेचा कुटुंबाचा वारसा चालवावा हे आई स्नेहल आणि वडील सुरेश यांच्यासह संपूर्ण पाटील कुटुंबाचं स्वप्न सिद्धांतनं साकार केलंय. उचगावमधील रॉयल इंग्लिश मीडियम स्कूल, राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलमधील शिक्षणानंतर सिद्धांतनं राज्य शासनाच्या छत्रपती संभाजीनगरमधील सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात विशेष प्रावीण्यासह प्रवेश मिळवला. तिथं त्याची NDAमध्ये निवड होण्याची संधी थोडक्यात हुकली, परंतु निराश न होता पुन्हा मोठ्या जिद्दीनं सिद्धांतनं मेहनत सुरू ठेवली. KIT कॉलेजमधून BTech सिव्हिलची पदवी प्राप्त केल्यानंतर 5 महिन्यातच त्याची टेक्निकल SSBसाठी देशात 5व्या क्रमांकानं निवड झाली. चेन्नईमध्ये 1 वर्षाचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करून 9 मार्चला त्याची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंटपदी निवड झाली. सिद्धांतनं शैक्षणिक यशाबरोबरच व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, फुटबॉल, बॉक्सिंग या खेळांमध्ये तर ॲबॅकसमध्ये प्रावीण्य मिळवलंय. आपल्या यशाबद्दल S न्यूजशी बोलताना सिद्धांतनं अनेक तरुणांना सैन्य दलातील अधिकारी होण्याची संधी त्याबद्दल माहिती नसल्याचं सांगत तरुणांनी वेबसाईटच्या माध्यमातून माहिती घेत अपडेट राहायला हवं असं सांगितलं. पहिला तर आपण कुठे आहे बघा, 10वीत असेल तर 11वी-12वी अभ्यास करून आपण NDAची एक्झामसुद्धा देऊ शकतो, ज्यामधून आपण NDAला जाऊ शकतो आणि इंडियन नेव्हल अकॅडमीला जाऊ शकतो. प्लस बऱ्याच जणांना हे माहिती नसतं की टेक्निकल एंट्री स्कीम 10+2 ही असते. याच्यामधूनसुद्धा आपण आर्मी जॉईन करू शकतो. इथे आपल्याला CTW अशा सारख्या अकॅडमीजमध्ये इंजिनिअरिंग करून घेते इंडियन आर्मी आणि आपल्याला पुढच्या ज्या काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या ओपन होतात आणि आपण तिथेसुद्धा अधिकारी म्हणून जॉईन होतो. तर 12वीनंतर ह्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज असतात त्याबद्दल माहिती घ्यावी आणि त्याचं एक्झाम बघावे कसे आहे आणि त्याचा सिलेबसचा अभ्यास करावा पहिला. नंतर ग्रॅज्युएशननंतर बऱ्याच एंट्रीज आहेत, जसं की AFCAT आहे, CDS आहे. CDS थ्रू आपण वेगवेगळ्या अकॅडमीज जॉईन करू शकतो, जसं की IMA, INA, OTA अँड AFA. तर या सगळ्या अकॅडमीजबद्दल पहिला माहिती पाहिजे. त्यासाठी लागणाऱ्या कोणत्या एक्झाम्स आहेत, मग त्यासाठी ग्रॅज्युएशन कोणतं लागतं, त्यामध्ये किती मार्क्स लागतात, हे सगळं वेबसाईटवर अवेलेबल आहे. आणि कोणाचंही म्हणजे डोळे झाकून विश्वास ठेवायला नको पाहिजे कोणीही. त्या वेबसाईट्सवरती जॉईन इंडियन आर्मी आणि जॉईन इंडियन नेव्ही आणि जॉईन इंडियन एअरफोर्सच्या वेबसाईट्सवरती सगळं काही अवेलेबल आहे. तिथे जाऊन आपण जरी बघितलं तरी आपल्याला सगळं सविस्तर समजतं. घरातील लोकांचं प्रोत्साहन, ध्येय साध्य करण्यासाठीचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि चांगल्या लोकांची संगत यामुळं यश मिळत असल्याचं सिद्धांतनं सांगितलं. तर बरेच डिस्ट्रॅक्शन्स असतात आपण ज्यावेळी स्कूल कॉलेजमध्ये असतो आणि क्षणिक सुखासाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो. मग ते काही गोष्टी टाळून करतो, काही गोष्टी निग्लेक्ट करून करतो. ते आपल्याला आत्ता लक्षात येत नाही, थोडं पुढे गेल्यावर लक्षात येते. जसं मला आत्ता लक्षात येतं की थोडाफार अजून अभ्यास केला असता तर मी NDAची रिटर्न एक्झामिनेशन क्लिअर केली असती. तसंच जर थोडा वेळ अजून गेला असता तर मी हाही चान्स मिस केला असता जो मी आत्ता करतो आहे ग्रॅज्युएशननंतर. तर बाकी सगळीकडे ध्यान न देता आत्ता थोड्या वर्षांपुरतं जर आपण जिथे अभ्यास करायचा आहे, जिथे काय करायचं आहे, एफर्ट्स जिथे पुट इन करायचे आहेत तिथे लक्ष दिलं तर आपल्याला या गोष्टीचा फायदा लवकर होईल. प्लस मोबाईलवरती खेळणं किंवा बाकी सगळ्या मीही खेळतो आणि मीही खेळत होतो आधी, पण तो ड्युरेशन कमी होता आणि असं डिस्ट्रॅक्टेड नव्हतं. कारण माझ्यासोबत बरेच मुलं खेळायचे. मी असं म्हणत नाही सगळेजण चुकीचे आहेत, खेळलं पाहिजे, पण फील्ड गेम्ससुद्धा खेळले पाहिजेत. ग्राउंडवरती जाऊन बाहेर जाऊनसुद्धा खेळलं पाहिजे, 4 लोकांशी बोललं पण पाहिजे. त्यानंतर त्याच्यामुळे ओळखी वाढते आणि जर आपल्याला काय हवं आहे ते करायचं असेल आयुष्यामध्ये तर त्यासारख्या लोकांमध्ये वावरलं पाहिजे. म्हणजे आपल्याला माहिती पडतं की बाबा ह्या गोष्टींमध्ये या फील्डमध्ये अजून काहीतरी नवीन येतं. आणि जर डिफेन्समध्ये जायचं आहे तर वेगवेगळ्या कॉलेजमध्ये, आता KIT कॉलेजमध्ये शौर्य क्लब म्हणून आहे, तसंच शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये त्याच लेवलवरती अजून एक क्लब किंवा त्या प्रकारचं एक प्लॅटफॉर्म उभं राहतं आहे. तर त्याचा मेंबर होऊन जितकं आपल्याला माहिती हवी आहे, ज्या लोकांशी आपल्याला संबंध ठेवायचे आहेत, चांगलं शिकायला मिळते, त्यांच्याशी संबंधित राहून जे आपल्याला पुढे करायचं आहे त्या बाबतीत माहिती सतत घेत राहून आपण त्यात पुढे गेलं पाहिजे. सुरेश पाटील यांनी सिद्धांतच्या यशाचा अभिमान वाटतोय असं सांगत तरुणांनी त्याचा आदर्श घ्यावा असं आवाहन केलं.
तो लेफ्टनंट म्हणून निवड झालेली आहे त्याची. मला फार सार्थ अभिमान आहे की त्यानं आत्तापर्यंत जे काही कष्ट केले किंवा अभ्यासाची काही तयारी जी त्याची म्हणजे पूर्वीपासून चालू होती त्यात त्याला यश प्राप्त झालं आहे. आणि त्याचा एक थोडा का होईना आदर्श घेऊन बाकीच्या मुलांनी पण ह्यामध्ये किंवा ह्यामध्ये म्हणण्यापेक्षा जिद्द, चिकाटी आणि सातत्य ह्या गोष्टी कंप्लीट चालूच ठेवून बाकीच्या मुलांनी पण त्यामध्ये उतरावं आणि आपल्या अभ्यासाच्या जोरावर किंवा चिकाटीच्या जोरावर सातत्य ठेवूनच यश हे प्राप्त होते याचा आदर्श घ्यावा असं मला एक वाटतंय. स्नेहल पाटील यांनी सिद्धांतला हे यश मिळवण्यासाठी योगदान दिलेल्या लोकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सिद्धांत या लेफ्टनंटपदी रुजू झाल्याबद्दल मला फार अभिमान आहे आणि पाटील कुटुंबियांचं पण त्यानं नाव काढलं आणि त्याला म्हणजे त्याच्या इथून पुढच्या पदासाठी सुद्धा त्याला आमच्याकडून सगळ्यांच्याकडून शुभेच्छा आहेत. आणि त्याला मोटिवेशन करण्यासाठी त्यांचे सर्व 2 मामा काका यांचासुद्धा त्यात भरपूर प्रमाणात त्याला साथ आहे. त्यामुळं त्यांचं तो सगळ्यांचं म्हणजे जे मनापासून त्याला जे करायचं होतं ते त्याला केलं आणि सगळ्यांचं त्याला पूर्ण अभिमान आहे. आणि एवढं मेहनत करून तो सफलता मिळवला आणि सफलता हे कठीण परिश्रम आणि अभ्यास करून जिद्द ठेवून हा कौतुक आपला दाखवला. आणि जे त्याला इथून पुढं भावी आयुष्यात जे त्याला हवं आहे ते त्याला पूर्ण मिळो हीच आमची इच्छा आहे. उचगाव ग्रामस्थांनी रविवारी सिद्धांतची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून घरापर्यंत सवाद्य मिरवणूक काढून त्याचा जंगी सत्कार करत त्याच्या यशाचं कौतुक केलं. यावेळी उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, DY पाटील हॉस्पिटलचे रजिस्ट्रार अजित पाटील, सैन्य दलातील माजी अधिकारी, माजी सैनिक, शिक्षक, शिक्षिका, ग्रामस्थ तसेच पाटील कुटुंबीय आणि नातेवाईक उपस्थित होते. ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाच्या जोरावर सिद्धांतनं मिळवलेलं हे यश तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन केदार भोसलेसह उत्तम पाटील.